चैत्र नवरात्र अतिशय महत्त्वाचा सण आपल्या कुळदेवीसाठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चैत्र नवरात्र कधीपासून आहे आणि ह्या चैत्र नवरात्रीमध्ये राम नवरात्र सुद्धा आहे, तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता चैत्र नवरात्र कधी सुरू होते आणि राम नवरात्र कधी सुरू होते ते तुम्हाला सांगते। चैत्र नवरात्र खरं तर 4 नवरात्र असतात। आपण फक्त शारदीय नवरात्र साजरी करत असतो, पण खरं तर जेवढी शारदीय नवरात्र महत्त्वाची आहेत तेवढीच चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। आता ह्या चैत्र नवरात्रीला काही ठिकाणी घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी फक्त देवीची सेवा केली जाते। तुमच्याकडे जर घटस्थापना करायची पद्धत असेल तर ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापना करतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्राला सुद्धा घटस्थापना करायची असते। आता नेमकी चैत्र नवरात्र कधी आहे, तर गुढीपाडव्यापासून म्हणजे 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत चैत्र नवरात्र आहे। रोज एक एक तिथी आहे, म्हणून 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची असते। पण आपल्या केंद्रामध्ये टोटल चैत्र पौर्णिमेपर्यंत पाठ केले जातात। तुम्हाला शक्य असेल ना तर ह्या चैत्र नवरात्रीचं अवचित्त साधून चैत्र पौर्णिमेपर्यंत कमीत कमी रोज एक पाठ तुम्ही करू शकता। या पद्धतीने तुम्ही 14 पाठ करू शकता, नाहीतर 7 पाठ करू शकता, 9 पाठ करू शकता चैत्र पौर्णिमेपर्यंत। मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेपर्यंत सांगते आहे। आणि जी राम नवरात्र आहे तर ही राम नवरात्र आपल्याला 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे, कारण 26 मार्चला रामनवमी आहे। प्रभू श्रीरामांची सेवा आपल्या आयुष्यातील खरं तर प्रभू श्रीरामांकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे। आणि जेव्हा आपण रामरक्षाचं पठण करत असतो तेव्हा रामरक्षा हे आपल्यासाठी शस्त्रासारखं काम करत असतं। रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामांना आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो। तर हे राम नवरात्र म्हणजे 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत राम नवरात्र साजरी करायची असते। रोज एक वेळा आपल्याला रामरक्षाचं पठण करायचं असतं। आणि खरं तर हे रामरक्षाचं पठण केल्यावरच आपण म्हणजे ती रामरक्षा आपल्याला सिद्ध करायची असते आणि त्याच्यानंतरच आपण रोज रामरक्षा पठण करत असतो। जर तुम्हाला याची सविस्तर माहिती हवी असेल तर मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओ करेल। पण थोडक्यात सांगते, रोज एक वेळा तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे। आता दुसरं, चैत्र नवरात्र अतिशय महत्त्वाचा दिवस, महत्त्वाच्या 9 दिवस आहे आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करायला। अजूनही लोकांना आपली कुळदेवी माहिती नाही। मैत्रिणींनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर जवळ आपले नातेवाईक असेल तिकडे जाऊन चौकशी करा, कारण ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या आईची गरज आहे त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकरांची गरज आहे। म्हणून हे चैत्र नवरात्र खूप महत्त्वाचे आहे आपल्याला आपली आई भगवतीची सेवा करण्यासाठी। लग्न जमत नाही आहे, बऱ्याच काही अडचणी ही कुळदेवीच्या सेवेमुळे, कमतरतेमुळे, म्हणजे आपणच देवीची सेवा करत नाही, आपल्याकडनं देवीची सेवा घडत नाही, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी निर्माण होता। आणि जर ती सेवा केली तर नक्कीच आयुष्य सुखरूप होतं। या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये किंबहुना जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर रोज तुम्ही केंद्रात जा, सामूहिक दुर्गा सप्तशतीचं पारायण। आणि खरं तर ते आता सुरू झालं आहे, कारण जे काही युद्ध आहे ते थांबण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे। पण नवरात्रीचं अवचित्त साधून तुम्ही सामूहिक पारायण करू शकता किंवा रोज 2-2 अध्याय पण तुम्ही पठण करू शकता। ह्या नवरात्रीत तुमचा एक तरी पाठ होईल। काहीही न करण्यापेक्षा एक पाठ केलेला नक्कीच चांगला। आणि शक्य असेल तर 9 पाठ, रोज एक पाठ करायचा। 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे। सगळं ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सव मध्ये देव्या कवच पासून सुरुवात करतो ते क्षमापदन स्तोत्रम पर्यंत हे तसंच तुम्हाला करायचं, सगळं तुम्हाला वाचायचं आहे। केव्हा? जेव्हा तुम्ही रोज एक पाठ करता। आणि जर रोज म्हणजे एक पाठ म्हणजे संपूर्ण पारायणाचं तुम्ही पठण करता। आता ज्यांना तेही करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, रोज 2-2 अध्याय पठण करावे। आणि याच्याबरोबर कुळदेवीची सेवा, रोज एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राची रोज एक माळा तुम्ही जप करू शकता। सिद्ध कुंजिका स्तोत्रम अतिशय सुंदर, अतिशय प्रभावी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे। आता सिद्ध कुंजिका स्तोत्रम यशाची गुरुकिल्ली मानली गेली आहे। ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी 11 वेळा फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं जरी पठण केलं ना तरीही तुम्हाला दुर्गा पाठाचं फळ मिळतं। एवढं प्रभावी आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम, खूप सुंदर आहे, ते वाचायलाही तेवढं सुंदर आहे।
सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्ही रोज 11 वेळा पठण करू शकता, नाही ना तर 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा तुम्ही पठण करू शकता. त्याच्याबरोबर येतं की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज कुंकुमार्चन करू शकता आई भगवतीला, किंवा तुम्ही ओम नवार्णव मंत्राचं पठण करू शकता, किंवा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता, नमस्ते अस्तु महामय. रोज तुम्ही 11 वेळा या पद्धतीने 9 दिवस महालक्ष्मी अष्टकम, इतकी सुंदर सेवा आहे ना, मी पर्सनली केली आहे. खरंच मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मी नक्कीच त्याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ करेल की महालक्ष्मी अष्टकम किती सुंदर काम करतं. या नवरात्रीचं अवचित्त साधून चैत्र नवरात्री असल्यामुळे या 9 दिवस घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात मद्यपान, धूम्रपान काहीच होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव महत्वाचा आहे ना, देवी तत्व जास्त 1000 पटीने जागृत असतं, त्याच पद्धतीने या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवी तत्व पृथ्वी तलावावर 1000 पटीने जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं म्हणून आई भगवतीची सेवा करायची असते. घरात काही नियमांचं पालन करायचं असतं. म्हणून तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की घरातली स्वच्छता करा की जेणेकरून ज्या काही अडचणी असतील त्या कमी होतील. आपल्याला हे पण आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे. आता तुमच्याकडे जर घटस्थापना करायची पद्धत असेल तर अतिशय उत्तम. आमच्याकडे ती पद्धत नाही, पण हो, दुर्गा सप्तशती पाठ करणं, घरातले जे काही नियम आहे ते पालन करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरात आवर्जून करावा की जेणेकरून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहील. तुमच्याकडे जर टाक नसेल तर टाकांची खरेदी करावी. फोटो नसेल तर फोटो आई भगवतीचा घ्यावा. ती कुळदेवी आहे, ती आपलं सगळं बघत असते. आपल्या घरात तिचा फोटो असणं महत्वाचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ मैत्रिणींनो 9 दिवस तुम्हाला शक्य असेल तर करा, नाहीतर चैत्र पौर्णिमेपर्यंत करू शकता. चैत्र पौर्णिमेपर्यंत केंद्रात पाठ होतात. नाही शक्य होत तर रोज 2-2 पाठ करा. चैत्र पौर्णिमेपर्यंत तुमचे 2 पाठ 3 पाठ आवर्जून होतील. नाही तर रोज 1-1 पाठ करा, किंवा मंगळवारी करा, शुक्रवारी करा. जर तुमच्या घरात काही अडचणी असेल किंवा कोणीला म्हणजे आता बऱ्याच घरात असं असतं की सेवा करायला चालत नाही किंवा काही नियम असतात की आपण पण ते पाळू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही गुरुवार शुक्रवार पाठ करू शकता. पण या चैत्र नवरात्रीचं अवचित्त साधून प्रत्येकाने आपल्या आई भगवतीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. चैत्र नवरात्र तेवढीच महत्वाची आहे. कुळाचार करायचा असतो, पण तो कधी करता? तो चैत्र पौर्णिमेला कुळाचार करता. आपल्याकडे म्हणजे आपण नवमीला कुळाचार करतो किंवा म्हणजे इकडे शारदीय नवरात्रामध्ये किंवा दसऱ्याला करतो. तर आमच्याकडे असं आहे की कुळाचार हा म्हणजे हनुमान जन्मोत्सवला म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार करायचा असतो. तुमच्याकडे जर 9व्या दिवशी करत असेल तर तुम्ही चैत्र नवमीला तुम्ही म्हणजे 27 तारखेला तुम्ही कुळाचार करू शकता तुमची इच्छा असेल तर. किंवा सॉरी, चैत्र नवमीला नाही, 16 चैत्र नवमी 27 चैत्र नवमी 26 तारखेला आहे. आपल्याला 27 तारखेपर्यंत सेवा करायची आहे. पण आता आमच्याकडे असा नियम आहे की आम्ही चैत्र पौर्णिमेलाच कुळाचार करत असतो. जे काही देवीच्या आरत्या आहे, पूर्णाचा नैवेद्य आहे, सवाष्णी जेव घालणं आहे, तर ते चैत्र पौर्णिमेलाच केलं जातं. तुमच्याकडे काय पद्धत आहे ते सांगा. आणि नसेल ना पद्धत तरी फक्त आई भगवतीची सेवा करा. ताई आमच्याकडे कोणी करत नाही, नसेल करत त्यांना जाऊ द्या, पण तुम्ही सेवा करा. चैत्र नवरात्र खूप महत्वाचे आहे. फक्त एक नवरात्र केली आणि वर्षभर देवीची सेवा केली नाही तर अशाने काहीच होणार नाही. आडलेली कामं मार्गी लागणार नाही, अडचणी कमी होणार नाही. ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे की जेणेकरून आपलं पण आयुष्य सुखकर होईल आणि सांसारिक आयुष्य सुखकर होण्यासाठी कुळदेवाची सेवा, कुळदेवीची सेवा खूप महत्वाची आहे. तर नक्कीच तुम्ही हे चैत्र नवरात्रीचं अवचित्त साधून सगळ्यांनी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा. चैत्र पौर्णिमेपर्यंत करा, कारण जे आमच्याकडे पण ती पद्धत आहे आणि केंद्रात पण चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या दुर्गा सप्तशतीचं पारायण असतं. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेपर्यंत चैत्र नवरात्र असणार आहे. तर तुम्ही 27 तारखेपर्यंत म्हणजे या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमचे 9 पाठ झाले, 3 पाठ झाले, 7 पाठ झाले, एक पाठ झाला तरी सोन्याहून पिवळं. काहीही न करण्यापेक्षा काही केलेलं नक्की चांगलं असतं. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी, माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.